हॅलो मित्रांनो, वेलकम टू स्टडी रिव्होल्यूशन। आज आपण 20 नोव्हेंबर 2021चा द हिंदू बघतोय आणि तोही आपल्या मातृभाषेतून म्हणजे मराठीमधून। पहिल्यांदा आपल्या लेक्चरचं स्वरूप सांगतो, पहिल्यांदा आपण न्यूज डिस्कस करतो आणि त्यानंतर जे काही महत्त्वाचे एडिटोरियल्स असतात ते आपण डिटेलमध्ये डिस्कस करण्याचा प्रयत्न करतो। चला तर मग स्टार्ट करूया। 20 नोव्हेंबर 2021चा द हिंदू आपल्याला काय सांगतोय बघू। पहिल्या न्यूजपासून डिस्कस करण्यास सुरुवात करू। सो लेट स्टार्ट। आपली पहिली न्यूज आहे ती फार्म ॲक्टशी रिलेटेड आहे। आता नवीन फार्म ॲक्टमध्ये नवीन 3 लॉ आणले गेले होते आणि ते लॉ जेव्हापासून आणले गेले तेव्हापासून ते बिल पास होत होतं तेव्हापासूनच शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात भारतभर आंदोलन छेडलं होतं, मोठ्या प्रमाणात प्रोटेस्ट चालू होता आणि तो आता कुठंतरी संपुष्टात येताना दिसतोय। कारण का तर नरेंद्र मोदींनी घोषणा केली की 3 जे ते लॉ होते फार्म ॲक्ट तो वापस घेण्यात येणार आहे, रिपील करण्यात येणार आहे आणि त्यामुळं खरं तर शेतकऱ्यांच्या ज्या प्रोटेस्ट होत होता आतापर्यंत त्याला कुठंतरी यश आले अशी भावना शेतकऱ्यांमधून व्यक्त केली जाते आणि त्याचंच शेतकरी सेलिब्रेशन करत असताना आपल्याला पाहाव्यास मिळते। आणि नरेंद्र मोदींनी हे सुद्धा त्यांच्या स्पीचमध्ये सांगितलं की शेतकऱ्यांना कन्व्हिन्स करण्यात ते कुठंतरी अपयशी ठरलेले आहेत आणि त्याच्यासाठी त्यांनी माफीसुद्धा मागितलेली आपल्याला पाहाव्यास मिळालं ज्यावेळेस ते देशाला उद्देशून भाषण करत होते त्यावेळेस। हे सांगणारी खरं तर न्यूज आहे। मग आता याच्यामधून याचा काय पिरियडसुद्धा दिलेला आहे, ते बिल कधी पास झालं, त्यानंतर त्याचं कायद्यात कधी रूपांतर झालं, त्याच्यामध्ये सुप्रीम कोर्टानं काय जजमेंट दिलं होतं त्याच्यासाठी हा एक क्रमकाळसुद्धा इथं सांगितलेला आपल्याला पाहाव्यास मिळतं। मग याच्यामधून की पॉईंट आपल्याला काय बघायचं आहे, तर याच्यामधून विशेष करून की पॉईंट पहिला ऑब्वियस आपल्याला काय बघणं गरजेचं आहे, तर तो की पॉईंट आहे फार्म ॲक्टशी रिलेटेड जी काय इन्फॉर्मेशन आहे ती डिटेल इन्फॉर्मेशन तुम्हाला असलीच पाहिजे। समजते, ती इन्फॉर्मेशन काढून ठेवणं कुठंतरी गरजेचं आहे। त्यामुळं पहिला की पॉईंट आपला फार्म ॲक्टशी रिलेटेड सर्व काही इन्फॉर्मेशन आहे ती इन्फॉर्मेशन काढून ठेवणं, त्याचे नोट्स वगैरे व्यवस्थितरित्या बनवून ठेवणं गरजेचं आहे। हा पहिला की पॉईंट आहे। आणि दुसरा की पॉईंट काय आहे की हा नेमका इश्यू काय आहे हे समजण्यासाठी तुम्हाला फार्म ॲक्टची पहिल्यांदा माहिती घेणं गरजेचं आहे आणि त्यानुसार ह्या इश्यूचं ॲनालिसिस करणं गरजेचं आहे की प्रोटेस्ट शेतकऱ्यांकडून केलेला कशा प्रकारे योग्य होता, कशा प्रकारे अयोग्य होता आणि त्याला गव्हर्नमेंटनं रिस्पॉन्स जो दिला गेला गव्हर्नमेंटकडून वारंवार, काही ठिकाणी लाठीचार्ज झाला, काही ठिकाणी शेतकऱ्यांचा मृत्यूसुद्धा त्या आंदोलनात झालेला आपल्याला पाहाव्यास मिळाला होता। मग हे जो गव्हर्नमेंटकडून जे काय पावलं उचलली गेली, शेतकऱ्यांकडून जी काय पावलं उचलली गेली त्याचा एक उहापोह तुम्हाला करता आलं पाहिजे। त्याच्यासाठी हा जो इश्यू टोटल आत्तापर्यंत घडला, प्रोटेस्ट आत्तापर्यंत झाला, काही ठिकाणी हिंसक वळण लागलं, काही ठिकाणी अहिंसक मार्गानं हा प्रोटेस्ट केला गेला, मग याचा एक उहापोह करणारी माहिती तुमच्याकडे असायला पाहिजे। त्यामुळे याच्याशी रिलेटेड जेवढी काही इन्फॉर्मेशन तुम्हाला घेता येते तेवढी इन्फॉर्मेशन घेऊन ठेवणं हा दुसरा की पॉईंट आपला या न्यूजमधून होऊ शकतो। समजतं तुम्हाला, हे 2 की पॉईंट व्यवस्थितरित्या अभ्यास करून ठेवणं कुठंतरी गरजेचं आहे आपल्याला या न्यूजच्या अंतर्गत। त्याच्यासाठी खरं तर ही न्यूज महत्त्वाची होती। आणि त्याचबरोबर विशेष करून पंजाबमधील शेतकऱ्यांनी, पंजाबमध्ये हा आंदोलन खूप मोठ्या प्रमाणात पेटलं होतं, त्यामुळे तिसरा की पॉईंट बघायचा झाला तर पंजाबचं लोकेशन इंडिया पॉलिटिकल मॅपवरती आपण व्यवस्थितरित्या बघून ठेवणं गरजेचं आहे। मग ते लोकेशनसुद्धा आपण इथंच बघून घेण्याचा प्रयत्न करूयात इंटरनेटच्या माध्यमातून, इंडिया पॉलिटिकल मॅपच्या माध्यमातून। इथं या ठिकाणी आपण व्यवस्थितरित्या इंडिया पॉलिटिकल मॅप बघू शकतो आणि त्याच्यामध्ये पंजाबचं लोकेशन बघायचं झालं तर हा जो आहे तो पंजाबचा एरिया असलेला आपल्याला पाहाव्यास मिळतं। मग त्याच्यामध्ये शेजारील राज्यांचा विचार केला तर त्याच्यामध्ये या ठिकाणी जे आहे ते राजस्थान टच करताना पाहाव्यास मिळते, शेजारील राज्य। त्यानंतर हे जे राज्य आहे ते हरियाणा आहे, त्यानंतर इकडं बघितलं तर हिमाचल प्रदेश हे राज्य असलेलं आपल्याला पाहाव्यास मिळते आणि वरती बघितलं तर जम्मू काश्मीरचा एरिया असलेला आपल्याला पाहाव्यास मिळतो। आता त्याच्यामध्ये लडाख आणि जम्मू काश्मीर वेगवेगळं झालेलं आहे। हा जो एरिया आहे तो जम्मू काश्मीरचा आहे आणि इकडचा एरिया जो आहे तो लडाखचा एरिया असलेला आपल्याला पाहाव्यास मिळतो। म्हणजे जम्मू काश्मीरला युनियन टेरिटरीचा दर्जा दिला गेला आहे 370 हटवल्यानंतर, त्यामुळे ते सुद्धा तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे। हे झालं कोणकोणती राज्य शेजारील राज्य म्हणून ओळखले जातात ते बघणं। त्यानंतर इंटरनॅशनल बाउंड्रीचा विचार केला तर त्याच्यामध्ये पाकिस्तानची बाउंड्री या ठिकाणी टच होताना आपल्याला पाहाव्यास मिळते पंजाबला। समजते, हे आपण प्रयत्न केला की पंजाबचं लोकेशन बघण्याचा इंडिया पॉलिटिकल मॅपचा आधार घेऊन, इंटरनेटचा आधार घेऊन। पुढचं इथं आपण पिक्चरमध्ये बघू शकतो, इमेजेसमध्ये या की कालचा दिवस जो आहे तो खरं तर गुरु नानक जन्मदिवस म्हणून ओळखला जातो। गुरु नानक यांची जयंती असते आणि त्यानिमित्तानं अमृतसर सुवर्ण टेम्पल जे आहे त्याला अशा पद्धतीनं जे भक्त आहेत त्यांनी सजवलेलं आपल्याला पाहाव्यास मिळते। ते गुरु नानक जन्मदिवस अशा पद्धतीनं साजरा करत असताना आपल्याला पाहाव्यास मिळते।
ते या इमेजमध्ये दाखवण्याचा प्रयत्न केला आहे. मग याच्यामधून आपल्याला की पॉईंट काय घ्यायचा आहे, तर याच्यामधून आपल्याला शीख समुदायाविषयी गुरु नानक यांचं काय महत्त्व आहे याची डिटेल इन्फॉर्मेशन आपण काढून ठेवणं गरजेचं आहे. आणि सिखांचा एक वेगळा, जसा मराठा अँग्लो मराठा वॉर आहे तशा पद्धतीने शीख मराठा वॉरचा सुद्धा एक हिस्ट्री आहे. सिखांनी कशा पद्धतीने इंग्रजांना टक्कर दिलेली आहे, सिखांनी कशा पद्धतीने इंग्रजांना विरोध केला, कशा पद्धतीने इंग्रजांशी लढली, ही एक वेगळी हिस्ट्री आहे. त्यामुळं ती हिस्ट्रीसुद्धा आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे. त्यामुळे तो एक की पॉईंट आपण या इमेजच्या माध्यमातून, या ओकेजनच्या माध्यमातून अभ्यास करून ठेवणं गरजेचं आहे. एवढं आपण या इमेजमधून आणि गुरु नानक जन्मदिवस म्हणून शिकू शकतोय, एवढा आपण अभ्यास करू शकतो, एवढे की पॉईंट आपण घेऊ शकतोय. पुढची न्यूज आहे ती ओडिसाशी रिलेटेड न्यूज असलेली आपल्याला पाहाव्यास मिळते. आणि विशेष करून याच्यामध्ये न्यू एज्युकेशन पॉलिसी जी आपली गव्हर्नमेंटने जाहीर केलेली आहे त्याच्या संदर्भात बोललं गेलं आहे. आणि न्यू एज्युकेशन पॉलिसीमध्ये मदर टंगला जास्त महत्त्व दिलं गेलं आहे. म्हणजे आपली जी मातृभाषा आहे त्याच्यामधून कशा पद्धतीनं विद्यार्थ्यांना प्रायमरी एज्युकेशन दिलं जाईल, ते कंपल्सरी कशा पद्धतीने आपण करू शकतो याच्यावरती जास्त भर दिलेला आहे न्यू नॅशनल एज्युकेशन पॉलिसीमध्ये. मग आता हा जरी भर असला तरी एका स्टेटची एकच लँग्वेज असेल असं काही नाही आहे. त्याच्यामध्ये ओडिसाचा खूप मोठा इश्यू आहे. कारण का, तर ओडिसामध्ये जवळजवळ 21पेक्षा जास्त बोलीभाषा आहेत, 74च्या आसपास डायलेक्ट्स आहेत तिथं. म्हणजे भाषा जरी एक असली तर त्याच्या बोलण्याच्या पद्धती, त्याच्यामध्ये शब्द वापरले जाणारे ते शब्द वेगवेगळ्या पद्धतीने वापरले जातात. आता आपल्या इथं जर बघितलं तर विदर्भात गेला तर तुम्हाला वेगळं ऐकायला मिळेल, सोलापूर जिल्ह्यामध्ये गेला तर वेगळं ऐकायला मिळेल, पुणे जिल्ह्यामध्ये आला तर तुम्हाला वेगळं ऐकायला मिळेल. म्हणजे भाषा मराठीच आहेत पण त्याचे डायलेक्ट वेगवेगळे आहेत. तशा पद्धतीनं डायलेक्ट 74 पद्धतीचे तिथं बोलले जातात ओडिसामध्ये. विशेष करून ट्रायबल कम्युनिटी जी आहे, अनुसूचित जाती जमाती ज्या आहेत त्या ओडिसामध्ये खूप मोठ्या प्रमाणात आढळतात. मागास प्रवर्ग ओडिसामध्ये खूप मोठ्या प्रमाणात आढळतो. विशेष करून आदिवासी जाती जमातींविषयी इथं बोललं जाते, ते जास्त लोकसंख्या तिथं आढळते. आणि 21 प्रकारच्या भाषा तिथं बोलल्या जातात आणि 74 डायलेक्ट तिथं बोलले जातात. त्यामुळे आता त्या आदिवासी विद्यार्थ्यांना रिजनल लँग्वेजमध्ये, जसं न्यू एज्युकेशन पॉलिसीमध्ये सांगितलं गेले, न्यू नॅशनल एज्युकेशन पॉलिसीमध्ये सांगितलं गेलं की रिजनल लँग्वेजमध्ये त्यांना शिकवलं गेलं पाहिजे. प्रायमरी एज्युकेशन तर त्यांना रिजनल लँग्वेज कंपल्सरी असायला पाहिजे तिथं. मग जर एवढ्या वेगवेगळ्या भाषा असतील, एवढे वेगवेगळे डायलेक्ट्स असतील तर त्यांना कशा पद्धतीनं आपण ते एज्युकेशन देऊ शकतो, हा खरं तर गव्हर्नमेंट पुढचा प्रश्न होता. आणि तो कुठंतरी सॉल्व्ह झालेला आपल्याला इथं पाहाव्यास मिळतं. कारण का, तर जवळजवळ 3000च्या आसपास टीचर्स जे आहेत ते वेगवेगळ्या भाषांमधले ते हे कार्य करण्यासाठी रेडी झालेले आहेत. त्याचबरोबर गव्हर्नमेंटनं काय ऑर्गनायझेशन आहेत त्यांचा फायदा घेतलेला आहे, त्यांचा मदत घेतलेला आहे. त्याच्यामध्ये द शेड्यूल्ड कास्ट्स अँड शेड्यूल्ड ट्राईब्स रिसर्च अँड ट्रेनिंग इन्स्टिट्यूट हे एक आहे. त्याचबरोबर अकॅडमी ऑफ ट्रायबल लँग्वेज अँड कल्चर हे एक आहे. यांचासुद्धा उपयोग करून घेतलेला आहे. आणि प्रोजेक्ट संमती जी आहे ती प्रोजेक्ट संमतीच्या अंतर्गत गव्हर्नमेंटनं काय करणार आहे, तर अशा प्रकारच्या आदिवासी चिल्ड्रन्सना कशा पद्धतीनं आपण त्यांच्या लँग्वेजमध्ये एज्युकेशन देऊ शकतो याचा विचार याच्यामध्ये केला जाणार आहे विशेष करून. आणि त्यांना त्यांच्या भाषेमध्ये चांगल्या पद्धतीनं आपण कशा पद्धतीनं शिक्षण देऊ शकतो याच्यावरती विशेष करून भर दिला जाणार आहे. समजते तुम्हाला? हे सांगणारी खरं तर न्यूज आहे. मग याच्यातून की पॉईंट आपल्याला काय घ्यायचं आहे, तर प्रोजेक्ट संमती जो आहे याची डिटेल इन्फॉर्मेशन आपण काढून ठेवायला पाहिजे. समजते? याच्यावरती डायरेक्ट क्वेश्चन फॉर्म होऊ शकतो. त्यामुळे हे विशेष करून लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करा. हा पहिला की पॉईंट आहे. दुसरा की पॉईंट काय आहे, तर महत्त्वाच्या आदिवासी जमाती कोणकोणत्या आहेत, महत्त्वाच्या आदिवासी ट्राईब्स कोणकोणत्या आहेत ओडिसामध्ये, याची एक छोटीशी इन्फॉर्मेशन आपण माहिती करून ठेवणं गरजेचं असतं आणि ते सुद्धा करून ठेवायला पाहिजे. हा दुसरा की पॉईंट आहे. आणि तिसरा की पॉईंट आपला काय आहे, तर न्यू एज्युकेशनल पॉलिसी काय आहे त्याची डिटेल इन्फॉर्मेशन आपण काढून ठेवायला पाहिजे. समजते तुम्हाला? ती खरं तर विशेष करून अभ्यास करून ठेवायला पाहिजे. हे अगोदर पण मी तुम्हाला ऑलरेडी सांगून ठेवलेलं आहे. तुम्ही त्याची नोट्स काढली असेल तर त्याची रिव्हिजन करा, नसेल काढली तर ती विशेष माहिती घेऊन त्याच्या नोट्स काढा आणि त्याची वारंवार रिव्हिजन करत राहा. म्हणजे न्यू नॅशनल एज्युकेशन पॉलिसी तुम्हाला माहिती असणं अनिवार्य आहे, त्याच्यासाठी सांगतो. आणि चौथा की पॉईंट काय, तर ओडिसा विषयी बोललं जाते. त्यामुळे ओडिसा विषयीची जी काही इन्फॉर्मेशन आपल्याला काढता येते ती इन्फॉर्मेशन काढून ठेवणं गरजेचं आहे. आणि विशेष करून काय करायचं आहे, तर ओडिसाचं लोकेशन व्यवस्थितरित्या बघून ठेवणं गरजेचं आहे. मग ते जे लोकेशन आहे ते इथंच आपण इंटरनेटच्या माध्यमातून, इंडिया पॉलिटिकल मॅपच्या माध्यमातून बघण्याचा प्रयत्न करूयात. इथं आपण इंडिया पॉलिटिकल मॅपच्या माध्यमातून ओरिसाचं लोकेशन जे आहे ते या ठिकाणी बघू शकतो. हा जो एरिया आहे तो टोटली ओरिसाचा एरिया असलेला आपल्याला पाहाव्यास मिळतो.
मग शेजारी राज्यांचा विचार केला तर त्याच्यामध्ये आंध्र प्रदेश आहे, छत्तीसगड आहे, त्याचबरोबर इकडं झारखंड आहे, इकडं वेस्ट बेंगॉल म्हणजे पश्चिम बंगाल आहे आणि ओडिसाला समुद्र किनारपट्टी जी आहे ती बंगाल उपसागराची लाभलेली आपल्याला पाहावयास मिळते, बे ऑफ बेंगॉलची लाभलेला पाहावयास मिळते. इंटरनॅशनल बाउंड्रीचा विचार केला तर कोणतीही इंटरनॅशनल बाउंड्री ओडिसाला शेअर होत नसताना आपल्याला पाहावयास मिळते. त्यामुळे कोणताही देश ओडिसाला बाउंड्री लाईन शेअर करताना आपल्याला इथं दिसत नाही. समजते तुम्हाला? हे आपण ओरिसाचं लोकेशन बघण्याचा इथं छोटासा प्रयत्न केला इंटरनेटच्या माध्यमातून आणि इंडिया पॉलिटिकल मॅपचा आधार घेऊन. पुढची न्यूज आहे ती आंध्र प्रदेशशी रिलेटेड विशेष करून आहे. आंध्र प्रदेशमध्ये पावसाची सिच्युएशन खूप मोठ्या प्रमाणात निर्माण झाली, पुराची सिच्युएशन त्यामुळे खूप मोठ्या प्रमाणात निर्माण झाली आणि त्याच्यात भर म्हणून नय्यम्मा जो डॅम आहे तो डॅमसुद्धा फुटला आणि त्याच्यामध्ये जवळजवळ 13 लोकांचा मृत्यू झालेला आपल्याला पाहावयास मिळते आणि याच्यामध्ये विशेष करून बस यात्री जास्त मोठ्या प्रमाणात असलेले आपल्याला पाहावयास मिळते. ते सांगणारी खरं तर न्यूज आहे. मग याच्यामधून पहिला की पॉईंट आपल्याला घ्यायचा आंध्र प्रदेशचं लोकेशन व्यवस्थितरित्या बघून ठेवणं गरजेचं आहे. इंडिया पॉलिटिकल मॅपचा आधार घेऊन हा पहिला की पॉईंट आहे. दुसरा की पॉईंट आपला काय होऊ शकतो तर इथं विशेष करून रेन्स रिलेटेड न्यूज आहे. त्याच्यामुळं मान्सून मग विशेष करून आपण बघून ठेवणं गरजेचं आहे की मान्सूनची निर्मिती कशा पद्धतीने होत असते याची एक डिटेल इन्फॉर्मेशन आपण काढून ठेवणं गरजेचं आहे. समजते तुम्हाला? त्याच्याशी रिलेटेड सर्व काही जॉग्राफीच्या माध्यमातून इन्फॉर्मेशन काढून ठेवणं गरजेचं होऊन बसतं. हे 2 की पॉईंट आपण या न्यूजच्या माध्यमातून विशेष करून अभ्यासून ठेवणं गरजेचं आहे. पुढची न्यूज आहे ते आपले एक्सटर्नल अफेअर मिनिस्टर एस जयशंकर आहे त्यांच्याशी रिलेटेड न्यूज असलेली आपल्याला पाहावयास मिळते आणि विशेष करून त्यांची जी मीटिंग आहे ती सिंगापूरचे प्राईम मिनिस्टर यांच्याशी झालेली आपल्याला पाहावयास मिळाली. त्याच्यामध्ये विशेष करून बोलत असताना इंडिया चायनाविषयी भाष्य करताना त्यांनी हे सांगितलं की इंडिया चायनामध्ये जे रिलेशन आहे त्यांचा जो हा पिरियड चालू आहे हा पिरियड जो आहे तो बॅड पॅच, रफ पॅच म्हणून ओळखला जातोय. आपण त्याला रफ पॅच म्हणू शकतो असं त्यांनी कुठंतरी विधान केलेलं आपल्याला पाहावयास मिळते. मग आता विशेष करून तुमच्या मनामध्ये प्रश्न असेल की आता असं विधान त्यांनी का केलं असावं? कारण त्याचं हेच आहे की लाईन ऑफ ॲक्च्युअल कंट्रोलवरून वेगवेगळ्या पॉईंट्सवरून जे चायना आणि इंडियामध्ये जो वाद चालू आहे, जे जवानांमध्ये दोन्ही साईडच्या जवानांमध्ये वारंवार क्लॅश होत असतोय, त्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणात 2020चा पिरियड बघितला गेल्या वर्षीचा तर हिंसासुद्धा त्याच्यामध्ये लॉकडाऊनमध्येच झाली होती आपल्याला पाहावयास मिळालं होतं. त्याच्यामध्ये काही जवान शहीद झालेले सुद्धा आपल्याला पाहावयास मिळालं होतं. मग तो जो इरा आहे, हा जो चालू इरा आहे गेल्या वर्षीपासूनचा, तो कुठंतरी बॅड पॅच, रफ पॅच मानला जातोय असं त्यांच्याकडून त्यामुळं खरं तर स्टेटमेंट करण्यात आलेलं आपल्याला पाहावयास मिळालं होतं. म्हणून कालच्या सुद्धा द हिंदूच्या डिस्कशनमध्ये मी तुम्हाला सांगितलं होतं की लाईन ऑफ ॲक्च्युअल कंट्रोलचा मॅप जो आहे त्याचं लोकेशन व्यवस्थितरित्या बघून ठेवणं गरजेचं आहे. तो मॅप व्यवस्थितरित्या रीड करून ठेवणं गरजेचं आहे. समजते? म्हणून पहिला की पॉईंट आपला लाईन ऑफ ॲक्च्युअल कंट्रोलचा मॅप व्यवस्थितरित्या बघून ठेवणं गरजेचं आहे. दुसरा की पॉईंट काय तर इंटरनॅशनल रिलेशनच्या दृष्टीतून इंडियामध्ये आणि चायनामध्ये कशा पद्धतीनं रिलेशन्स आहेत आत्तापर्यंतचे त्याचा एक अभ्यास करून ठेवणं आपल्याला गरजेचं होऊन बसतं. समजते? आणि तिसरा की पॉईंट हा न्यूज विशेष करून ही न्यूज कशाची आहे तर इंडिया सिंगापूरशी रिलेटेड ही न्यूज आहे. त्यामुळे इंटरनॅशनल रिलेशनच्या दृष्टीतून या दोघांमध्ये सुद्धा कशा पद्धतीने रिलेशन आहे सिंगापूर आणि इंडियामध्ये त्याची सुद्धा एक डिटेल इन्फॉर्मेशन काढून ठेवायला आपल्याला गरजेचं आहे. त्यामुळं ती एक इन्फॉर्मेशन आपण काढून ठेवायला पाहिजे इंटरनॅशनल रिलेशनच्या दृष्टीतून. एवढं 3 की पॉईंट आपण या न्यूजमधून घेऊ शकतोय. पुढची न्यूज महत्त्वाची कोणती बघूयात आपण. इथं खरं तर आपल्या महत्त्वाच्या न्यूज समाप्त होत आहेत. आता महत्त्वाचे एडिटोरियल्स कोणते आहे का ते बघूयात आपण. एडिटोरियलचा जर आपण विचार केला तर त्याच्यामध्ये हे एक एडिटोरियल जे आहे आणि हे एडिटोरियल दोन्ही एडिटोरियल्स फार्म लॉवरती आहेत आणि कशा पद्धतीनं नरेंद्र मोदींनी ते डिसिजन जे आहे ते लॉ जे आहे ते रिपील करण्याविषयी घोषणा केलेलं बरोबर आहे की चुकीचं आहे आणि शेतकऱ्यांच्या दृष्टीतून ते कशा पद्धतीने हितकारक आहे आणि कशा पद्धतीनं अहितकारक आहे हे दोन्ही पॉईंट या 2 एडिटोरियलमध्ये डिस्कस केलेलं आपल्याला पाहावयास मिळते. त्यामुळं हे डिटेल आपल्याला डिटेलमध्ये डिस्कस करण्याची काही गरज नाही. कारण का तर याच्यामधून काय की पॉईंट आपल्याला बघायचे आहेत ते मी तुम्हाला ऑलरेडी सांगितले. फार्म ॲक्ट्सविषयी इन्फॉर्मेशन काढून ठेवणं गरजेचं आहे. वारंवार मी तुम्हाला आत्तापर्यंत सांगत आलो जेव्हापासून प्रोटेस्ट सुरू झालं तेव्हापासून डिस्कशनमध्ये जेव्हा शेतकऱ्यांच्या प्रोटेस्टचा विषय आला आहे त्यावेळेस मी तुम्हाला फार्म ॲक्ट्सविषयी डिटेल इन्फॉर्मेशन काढून ठेवायला सांगितली. त्यामुळे ती तुम्ही काढून ठेवलीच नसेल तर काढून ठेवा, त्याचा विशेष अभ्यास करून ठेवा. त्यामुळं त्या फार्म ॲक्टचा अभ्यास केल्यानंतर तुम्हाला स्वतःहूनच समजेल की त्याचे बॅड पॉईंट काय आहेत आणि गुड पॉईंट काय आहेत. त्यामुळं त्याचा अभ्यास करून ठेवणं खरं तर गरजेचं आहे. बाकी हे एडिटोरियल डिस्कस करण्यासारखं असं काही नाही आहे.
त्यामुळे हे डिस्कस करण्याचा काही अर्थ नाही आहे. पुढच्या एडिटोरियलचा जर विचार केला तर हे जे एडिटोरियल आहे छोटंसं इकडं आपण पाहू शकतो, त्याच्यामध्ये पोक्सोशी रिलेटेड इन्फॉर्मेशन दिलेली आहे. आणि सुप्रीम कोर्टामध्ये अगोदर बॉम्बे हायकोर्टानं एक डिसिजन दिलं होतं, जजमेंट दिलं होतं, आणि त्यानंतर सुप्रीम कोर्टानं ते बॉम्बे हायकोर्टाचे जे डिसिजन आहे, जजमेंट आहे, ते रद्द केलं आणि नवीन जजमेंट दिलेलं आपल्याला पाहावयास मिळालं होतं. कालच आपण याच्यावरती डिस्कस केले ज्यावेळेस न्यूज आली त्यावेळेस. त्यामुळं याच्याविषयी पोक्सो ॲक्टविषयी डिटेल इन्फॉर्मेशन काढून ठेवायला सांगितली होती मी तुम्हाला अगोदरच. आत्तासुद्धा सांगतोय त्याची डिटेल इन्फॉर्मेशन काढून ठेवा. पोक्सो ॲक्ट काय आहे हा डिटेलमध्ये समजून घेणं गरजेचं आहे, तो समजून आपण घेतला पाहिजे. आता विशेष करून ढोबळमानानं सांगायचं झालं तर काल पण मी तुम्हाला सांगितलं होतं, आज पण सांगतोय, तर पोक्सो ॲक्टशी रिलेटेड बॉम्बे हायकोर्टानं काय सांगितलं तर की पोक्सो ॲक्ट विशेष करून चिल्ड्रन्सशी रिलेटेड आहे. चिल्ड्रन्स जे लहान मुलं असतात त्यांचा जो सेक्शुअल ॲब्यूज होतो त्याच्यावरती आळा घालता यावा याच्यासाठी पोक्सो ॲक्ट आणला गेला. आणि याच्या अंतर्गत बॉम्बे हायकोर्टामध्ये केस गेल्यानंतर बॉम्बे हायकोर्टाने सांगितलं होतं की कोणत्याही प्रकारचा टच जर चिल्ड्रन्सला केला तर तो सुद्धा सेक्शुअल ॲब्यूज गणला जाऊ शकतो, असं बॉम्बे हायकोर्टाकडून सांगण्यात आलं होतं. परंतु सुप्रीम कोर्टामध्ये ज्यावेळेस ते डिसिजन गेलं त्यावेळेस सुप्रीम कोर्टानं हे डिसिजन बॉम्बे हायकोर्टाचं रद्द केलं आणि सुप्रीम कोर्टानं सांगितलं की फक्त टच करणं एवढंच आपण सेक्शुअल ॲब्यूज मानू शकत नाही, कारण त्याच्या पाठीमागं जे इंटेन्शन आहे त्या व्यक्तीचं ते सुद्धा आपल्याला लक्षात घेणं गरजेचं आहे. आणि त्या इंटेन्शनचा सुद्धा विचार केल्यानंतरच आपण तो सेक्शुअल ॲब्यूज होता की नव्हता हे डिसिजन देणं गरजेचं आहे, असं सुप्रीम कोर्टानं सांगण्यात आलं. समजतंय? आणि हेच सांगणारं कशा पद्धतीनं योग्य आहे हे या आर्टिकलमध्ये समजावून सांगण्याचा प्रयत्न केला आपल्याला पाहाव्यास मिळते, जे की तुम्हाला ती समज आता मी जेवढं सांगितलं त्याच्यातून आलीच असेल. त्यामुळं हे काय डिटेलमध्ये डिस्कस करण्याची गरज नाही, याचा जो कोर आहे तो मी तुम्हाला डिटेलमध्ये इथं समजावून सांगण्याचा प्रयत्न केला आहे. बाकी याच्यामधून पोक्सोविषयी डिटेल इन्फॉर्मेशन काढून ठेवणं गरजेचं आहे. पुढचं जे आर्टिकल आहे ते बँकिंग सेक्टरशी रिलेटेड आहे. आत्ता जे रिसेंट अरेस्ट ऑफ फॉर्मर बँक चेअरमन, आत्ताच बँक चेअरमन जे होते, काही बऱ्याचपैकी चेअरमन्सला अटक झालेलं आपल्याला पाहावयास मिळते. त्यानंतर विशेष पर्सनॅलिटी ज्या बँकिंग सेक्टरशी रिलेटेड आहे त्यासुद्धा न्यूजमध्ये होत्या. आणि बँकिंग सेक्टर एकूणच कधीपासून न्यूजमध्ये जास्त आहे तर जेव्हापासून नीरव मोदी प्रकरण झालं आहे, विजय माल्या प्रकरण झालं आहे, तेव्हापासून बँकिंग सेक्टर जास्त न्यूजमध्ये आहे, जास्त कॉन्ट्रोवर्सीमध्ये आहे. आणि त्याचाच उहापोह करणार हे आर्टिकल. आणि याच्यामध्ये काही पर्सेंटेजमध्ये आकडेवारी वगैरे दिलेली आपल्याला पाहाव्यास मिळते. त्यानंतर असे विजय माल्या किंवा नीरव मोदीसारखे प्रकरणसुद्धा दिलेले आपल्याला पाहाव्यास मिळते. तेच मग आपल्याला याच्यामधून बघायचं की बँकिंग सेक्टरमध्ये बॅड लोन म्हणजे नॉन परफॉर्मिंग ॲसेट कशा पद्धतीने निर्माण होत आहेत, लोन लोक बुडवत आहेत कशा पद्धतीनं, मग त्या पॉलिसीमध्ये काही लूप होल तर नाही आहे ना, अशा पद्धतीचा उहापोह या आर्टिकलमध्ये केला गेलेला आपल्याला पाहाव्यास मिळते. आणि त्याचा आपल्याला पुनर्विचार करायला पाहिजे बँकिंग सेक्टरचा, असं सुद्धा या आर्टिकलमध्ये सांगण्याचा प्रयत्न केला आहे. बाकी आकडेवारी दिली ती काय आपल्याला लक्षात ठेवण्याची गरज नाही, अभ्यास करण्याची सुद्धा गरज नाही. फक्त बँकिंग सेक्टरशी बॅड लोन जो प्रकार आहे ना, म्हणजे बऱ्याच बँकिंग सेक्टर बुडत आहेत. कशामुळं तर बॅड लोनमुळे. आता बॅड लोन म्हणजे काय, जे लोन ग्राहकांना दिलं जातं बँकांकडून ते ग्राहक लोन वेळेवर चुकवत नाही आहेत, ते लोन बुडवत आहेत ग्राहक. आणि त्यामुळं काय झालं आहे, ते नुकसान ऑब्वियस कुणाला सहन करावं लागणार आहे, बँकांना सहन करावं लागणार आहे. आणि त्याच्यामुळं बँकिंग सेक्टर खूप वीक होत चाललेलं आहे. आणि कालच नरेंद्र मोदींनी घोषणा केली होती की बँकिंग सेक्टर 2014मधून पासूनचा जर पिरियड बघितला तर आपण खूप मोठ्या प्रमाणात प्रगती केली आहे, ते सुद्धा याच्यामध्ये सांगण्यात आलेलं आहे या आर्टिकलमध्ये. आणि मग हा बॅड लोनचा प्रकार जो आहे त्याच्यामुळं जी निर्माण होणारी नॉन परफॉर्मिंग ॲसेट आहे ती कशा पद्धतीने आपण रिकवर करू शकतो, त्याच्यासाठी कशा पद्धतीने आपण नवीन नवीन पॉलिसीज आणू शकतो, हे या आर्टिकलमध्ये थोडंसं डिटेलमध्ये सांगण्याचा त्यांनी प्रयत्न केलेला आहे. आणि त्याच्यावरती आपल्याला खरं तर फोकस टाकायला पाहिजे, फोकस द्यायला पाहिजे, असं या आर्टिकलमध्ये सांगण्याचा प्रयत्न केलेला आपल्याला पाहाव्यास मिळते. बाकी इम्पॉर्टंट या आर्टिकलमध्ये असं काय नाही आहे, त्यामुळे लाईन टू लाईन डिस्कस करण्यात काय पॉईंट नाही आहे. समजतंय? इथं आजचे महत्त्वाचे आर्टिकल्स आणि महत्त्वाच्या न्यूज इथं खरं तर समाप्त होत आहेत. आशा आहे की मी तुम्हाला चांगल्या पद्धतीनं आजचा द हिंदू आपल्या मातृभाषेतून म्हणजे मराठीमधून समजावून सांगू शकलो असेल. आवडत असेल तर प्लीज लाईक करा, नसेल तर डिसलाईक करा. आणि डिसलाईक का केलं हे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा, जेणेकरून तुमच्या इन्स्ट्रक्शननुसार त्याच्यामध्ये मी इम्प्रोव्हायझेशन करू शकेन. आणि प्लीज आपल्या जास्तीत जास्त मराठी विद्यार्थ्यांना हे शेअर करा, जेणेकरून सर्व मराठी विद्यार्थ्यांना याचा फायदा होऊ शकेल. टेलिग्राम चॅनल आहे आपला, टेलिग्राम ग्रुप आहे, ते पण जॉईन करा, जेणेकरून इतर काय अपडेट्स असतील त्या वेळोवेळी तुम्हाला मिळत राहतील.
सो या नोटवरती मी तुमच्या आजच्यापुरती रजा घेतो. भेटूया आपण उद्याच्या द हिंदूच्या लेक्चरमध्ये. तोपर्यंत थँक्स फॉर वॉचिंग. गुड बाय. टेक केअर. जय हिंद.